लटकणाऱ्या पोटाच्या समस्येने त्रस्त आहात का? अनेक उपाय करूनही पोटाची चरबी कमी होत नाहीये. वाढलेले पोट केवळ लूक खराब करत नाही, तर आजारांनाही आमंत्रण देते. पण काळजी करू नका. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम टिप्स. या टिप्स अत्यंत सोप्या, घरगुती आणि 100% प्रभावी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा हा अत्यंत उपयुक्त व्हिडिओ. तर सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत आहाराशी संबंधित टिप्स, म्हणजेच डाएटरी टिप्स. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढते. चहा, कॉफी, आईस्क्रीम आणि गोड पदार्थांमधील साखरेचे प्रमाण पूर्णपणे बंद करा. जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच भात किंवा चपाती कमी करा व प्रोटीनचे म्हणजेच डाळी, पनीर, अंडी याचे प्रमाण वाढवा. रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स, दलिया आणि मोड आलेली कडधान्ये वापरा. दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. जेवणात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा, कारण जास्त मिठामुळे शरीरात वॉटर रिटेन्शन होते. मैद्यापासून बनवलेले पदार्थ जसे की बेकरी प्रोडक्ट्स, पिझ्झा व जंक फूड पूर्णपणे टाळा. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एक मोठा बाउल भरून ताजी कोथिंबीर किंवा सॅलड खा. रात्रीचे जेवण अत्यंत हलके ठेवा आणि झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवून घ्या. जेवताना अन्न व्यवस्थित चावून चावून खा. घाईघाईने जेवल्याने पचन व्यवस्थित होत नाही. रोजच्या आहारात ताक, दही आणि लिंबू पाणी यासारख्या प्रोबायोटिक्सचा समावेश करा. रात्रीच्या जेवणानंतर लगेच बेडवर झोपू नका. किमान 15 ते 20 मिनिटे शतपावली करा. जेवणापूर्वी 1 ग्लास पाणी प्या. यामुळे भूक मर्यादित राहते आणि तुम्ही जास्त कॅलरीज खात नाही. जेवणात रिफाईंड तेलाऐवजी कोल्ड प्रेस तेल म्हणजे लाकडी घाण्याचे तेल जसे की मोहरी किंवा खोबरेल तेल वापरा. दुपारच्या जेवणानंतर लगेच बसून राहू नका. किमान 10 मिनिटे उभे राहा किंवा हलकी हालचाल करा. रात्रीच्या जेवणात खिचडी, सूप किंवा उकडलेल्या भाज्या यासारख्या हलक्या पदार्थांना प्राधान्य द्या. आहारात बदामासारख्या सुक्या मेव्यांचा समावेश करा. यातील गुड फॅट्स पोट बराच वेळ भरलेले ठेवतात. व्यायाम व शारीरिक हालचाली म्हणजेच एक्सरसाइज टिप्स. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 30 ते 45 मिनिटे जलद गतीने चाला. पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी प्लँक एक्सरसाइज रोज किमान 1 मिनिटे नक्की करा. पोटाची चरबी वेगाने बर्न करण्यासाठी क्रंचेस हा अतिउत्तम व्यायाम आहे. रोज दोरीवरच्या उड्या मारा. यामुळे संपूर्ण शरीरातील फॅट वेगाने कमी होण्यास मदत होते. योगासने करा. प्रामुख्याने कपालभाती प्राणायाम, नौकासन व भुजंगासन खूप फायदेशीर ठरतात. दिवसभरात जास्त वेळ एकाच जागेवर बसून राहू नका. दर तासाला 5 मिनिटे उभे राहून फिरा. ऑफिस किंवा मॉलमध्ये लिफ्टचा वापर करणे टाळा आणि शक्य तिथे जिन्यांचा वापर करा. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम करा. पोटाचे स्नायू ताणण्यासाठी आणि शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी
व्यायामानंतर स्ट्रेचिंग करा. पोटाची खालची चरबी म्हणजेच लोअर बेली फॅट कमी करण्यासाठी रोज लेग रेजेस व्यायाम करा. घराबाहेर पडताना दुचाकीऐवजी जवळच्या अंतरासाठी पायी चालत जाण्याची सवय लावा. टीव्ही पाहताना सोफ्यावर सलग बसण्याऐवजी जाहिरातींच्या वेळी उभे राहून जागेवरच वॉक करा. माउंटेन क्लाइंबर्स हा व्यायाम करा. यामुळे पोटाची चरबी खूप वेगाने बर्न होते. आठवड्यातून एकदा घरातच आवडीच्या गाण्यांवर 15 ते 20 मिनिटे उत्साहात डान्स किंवा झुंबा करा. जीवनशैली आणि घरगुती उपाय. दररोज 7 ते 8 तासांची शांत आणि गाढ झोप घेणे शरीराचे फॅट बर्न करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मानसिक ताण कमी करा, कारण स्ट्रेसमुळे शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन वाढून पोट सुटते. सकाळी किंवा रात्री कोमट पाण्यात थोडे जिरे आणि ओवा उकळून ते पाणी गाळून प्या. जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे पचनक्रिया गतिमान होते. दिवसातून एकदा किंवा दोनदा ग्रीन टी प्या. यातील अँटीऑक्सिडंट्स चरबी वितळवतात. आहारात दालचिनी, आले आणि लसूण यांचा वापर वाढवा. हे घटक फॅट बर्न करण्यासाठी मदत करते. अल्कोहोल, पॅक केलेले ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स पिणे पूर्णपणे बंद करा. यामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. स्वतःच्या वजनाचा व पोटाच्या इंचाचा दर आठवड्याला मागोवा घ्या. यामुळे तुम्हाला मोटिवेशन मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम ठेवा. वजन एका रात्रीत वाढत नाही आणि कमीही होत नाही. सातत्य राखा. सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकून ते पिणे सुरू करा. वारंवार वजन काट्यावर उभे राहू नका. वजनापेक्षा पोटाच्या इंचातील बदलावर जास्त लक्ष केंद्रित करा. दुपारी जेवल्यानंतर लगेच 2-3 तासात झोपण्याची सवय पूर्णपणे बंद करा. यामुळे पोटाचे फॅट वाढते. रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम दुधात चिमूटभर हळद टाकून प्या. यामुळे शरीराची सूज कमी होते. आठवड्यातून किमान 1 दिवस तेलकट आणि जड अन्न न खाता हलका आहार घेऊन पोटाला विश्रांती द्या. तर मंडळी, या होत्या पोटाच्या चरबी आणि लटकणारे पोट कमी करणाऱ्या अतिउत्तम टिप्स. आजपासूनच या टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत लागू करा. तुम्हाला अवघ्या काही आठवड्यात सकारात्मक फरक दिसू येईल. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.